चला ग्रुपवरती टाकलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जे रेकॉर्डेड लेक्चर पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सूचना आहे. ज्या कोणत्या टाइम मध्ये तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहताय, रेकॉर्डेड लेक्चर पाहण्यासाठी सुद्धा तुमचा टाइम फिक्स असला पाहिजे, डेली रुटीन असलं पाहिजे. तुम्ही त्याच वेळेमध्ये सुद्धा रेकॉर्डेड लेक्चर पाहणार आहात. आणि ते पाहत असताना सुद्धा मी दररोज 5 MCQ टाकत असतो ग्रुपवरती. विद्यार्थ्यांपैकीच टाकत असतात ते. सो लेक्चर रिवायझन साठी तो खूप इम्पॉर्टंट हे आहे. तर तुम्ही सुद्धा लेक्चरच्या स्टार्टिंगला त्या ग्रुपवरती जाऊन कृपया ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. आणि आपला डेली स्कोर चेक करत राहायचे, कुठे कोणत्या टाईपचे क्वेश्चन चुकतायत वगैरे. सो चला, जर तोपर्यंत झालं असेल तर सॉल्व्ह करा, राहिलं असेल सॉरी राहिलं असेल तर सॉल्व्ह करा. जर झालं असेल, जर काही डाऊट असतील तुम्हाला विचारायचे तर तुम्ही विचारू शकता. आणि डाऊट वगैरे काही अडचण असेल तर बिनधास्त विचारायचंय. त्याच्याबद्दल काही पहा, लक्ष द्या. कोणतेही डाऊट असेल किंवा सध्या लक्षात घ्या की कोविड-19 मुळे किंवा अशा लॉकडाऊन मध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी बऱ्याचशा तुमच्या कमी झालेल्या आहेत. मी दररोज प्रयत्न करतोय तुमची स्टार्टिंग एकदम पॉझिटिव्ह वेल असली पाहिजे. तुम्ही पण म्हणजे जे कंटिन्यू करताय मॉर्निंग लेक्चर, काही जण करतायत, काही जण नाही, काही जण कधी कधी करतायत. तर लक्षात ठेवा की प्रत्येक टाइम हा परमनंट नसतो. अप्स डाऊन्स म्हणजे कोणताही निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, टाइम चेंज होत असतो. सो जे आपल्याला आता हे कोविड-19 असेल, लॉकडाऊन असेल किंवा अदर सिच्युएशन असतील, सर्व सिच्युएशन चेंज होत असतात. नथिंग इज परमनंट, राईट? सो डोंट वरी अबाउट इट, राईट? काळजी म्हणजे पहा, टेन्शन आणि लोड म्हणजे अभ्यासाचा तुम्हाला लोड असलं पाहिजे पण त्याचं टेन्शन नसलं पाहिजे, एवढंच सांगायचं मला. ठीक आहे? ज्या काही गोष्टी डिफिकल्टी फेस करताय तुम्ही, त्या अनालाइज करा. म्हणजे मिस्टेक कुठे होत आहेत, काय चुका होत आहेत, आणि त्याच्यासाठीच आपले पेपर आहेत. पेपर म्हणजे तुम्हाला आतापासून पेपरची सवय पहा. 2 years एव्हरी संडे. आणि आफ्टर कम्प्लिटिंग सिलेबस अगेन त्याची फ्रिक्वेन्सी वाढेल. ठीक आहे? तर आपल्याला एवढे चान्सेस आहेत आपल्या मिस्टेक सुधारण्याच्या, एवढंच लक्षात घ्यायचं आपल्याला. एवढे पेपर आहेत म्हणजे एवढे चान्सेस आहेत आपल्या मिस्टेक सुधारण्याच्या, राईट? सो डोंट वरी अबाउट इट. सुरुवातीला अजून नवीन आहे फिजिक्स बद्दल बऱ्याच, म्हणजे मी काय सांगितलंय की प्रॉब्लेम सॉल्विंग इज नेसेसरी. सो ज्या काही अडचणी असतील म्हणजे पुस्तकं मिळण्यासाठीच्या डिफिकल्टी, लेक्चर रेग्युलर म्हणजे नेट प्रॉब्लेम, मोबाईल प्रॉब्लेम, अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. फक्त अडचणीला मॅग्निफाय करायचं नाही. ज्या काही आपल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करायचे आणि त्या गोष्टी हळूहळू छोट्या 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 गोष्टी मार्ग निघत जातात. ते प्रॉब्लेम आपल्या याच्यापेक्षा मोठे नाहीत, एवढंच लक्षात ठेवायचं. एवढंच सांगतोय मी. असे एकदम छोटेसे प्रॉब्लेम आहेत ते. आणि काळानुसार तुम्हाला वाटेल असं असं अचानक वाटू शकतो, अबाबा नेटच चालणं आली की आता कसं करायचं, आता काय 11वी 12वी नीट डॉक्टर इंजिनियर कॅन्सल की काय, असं वाटू शकतं. तर तसं वाटून घ्यायची काही गरज नाहीये, राईट? आपण आहोत. काही अडचण वाटले डिस्कस करत चला, बोलत चला. फ्रेंड्स असतील, आई वडील असतील, टीचर असतील, ओके? सो त्या मांडणं खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आणि बाकी तर आपण करतच आहोत स्टडी. तर मला वाटतं मला या क्लासमध्ये म्हणजे स्टडी करा वगैरे असं कोणाला सांगायची गरज नसावी, राईट? ओके. कोणाला काय बोलायचंय का? कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. ठीक आहे?
ओके चलो, लेक्चर झाले म्हणजे काय, सॉरी काय म्हणतोय मी, क्वेश्चन झाले का, आन्सर पोस्ट करायचे. मला आन्सर टाईप करा बरं प्रायव्हेट मध्ये, आन्सर टाईप करा मला, तुमच्यावर विश्वास आहे नक्कीच. केले का सर्वांनी, सोडून झाले नाहीत अजून, चला करा करा. अरे झूम वर करा रे, जे क्वेश्चन दिलेत सॉल्व्ह करायला ते, की काय हे भिलो मी कोण आहे म्हणून. काय झालं, झोपलीत सर्वजण, मग मला कमेंट मध्ये म्हणजे चॅट मध्ये आन्सर टाइप करायचे तुमचे, जे काही तुम्ही क्वेश्चनचे आन्सर काढलेत ते. एवढे डिफिकल्ट आहेत क्वेश्चन, कमॉन. ते किती आलेले आहेत, आन्सर टाकतोय मी याच्यावरती. आन्सर्स आर बी, सी 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 सी, राईट. फर्स्ट आन्सर बी आहे, बाकी सर्वांचा आन्सर सी आहे, जे युनिट वरचे क्वेश्चन होते. आणि करंट इलेक्ट्रिसिटीचे जे नंतर क्वेश्चन टाकलेले आहेत त्याचं आन्सर 2112, दॅट इज बी ए ए बी, राईट. ओके, क्लियर आहे का, मार्क्स 10, ओके नो प्रॉब्लेम. आय थिंक 2 आर रॉंग. ओके चलो, एकदम सिंपल क्वेश्चन होता. पहा नेमकं आपण मिस्टेक कुठे केलेला आहे. पर्सेंटेज एररला युनिट कसं असू शकतं, इट इज अ रेशो ऑफ टू क्वांटिटीज. याच्यामध्ये फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज या दोघांना सुद्धा युनिट नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, अनिकेत काय म्हणतोय, करंट मधला फर्स्ट, काय करंट मधला फर्स्ट, हा त्या टाइपचे क्वेश्चन घेणार आहे आज, आपल्याला होतील त्या टाइपचे क्वेश्चन. ठीक आहे, ओके.
एक मला जस्ट एक थोडस कन्सेप्ट घेऊ द्या आणि नंतर आपण सर्व करंट वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ओके, एव्हरीवन क्लिअर आहे का? मार्क्स तरी टाका सर्वांनी. मला जस्ट एक करंट मध्ये एक बीट घेऊ द्या. ओके, पहा लक्ष द्या, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण कन्व्हेन्शन करंट पासून स्टार्ट केली होती, डायरेक्शन वगैरे पाहिलेले आहेत, चार्ज कॅरियर पाहिले, वेगवेगळ्या मटेरियल मध्ये चार्ज कॅरियर किती असतात, आणि त्याच्यानंतर आपण करंट दॅट इज अ ट्रान्सलेटरी करंट पाहिला होता आपण, जेव्हा इलेक्ट्रॉन लिनियर डायरेक्शन मध्ये म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होत असतात तेव्हा त्यावर होणारा चार्ज. त्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉनला दोन टाईपची व्हेलॉसिटी असते. एक आहे थर्मल व्हेलॉसिटी ड्यू टू thermal energy when battery is not connected, electrons are not stationary, right आहे. आणि हे सर्व इलेक्ट्रॉन्स म्हणजे आता फक्त फ्री इलेक्ट्रॉन्स बद्दल आपलं डिस्कशन होत आहे. सो त्याची जी व्हेलॉसिटी आहे इन ऑर्डर टू 10⁵ असते, आणि when we connect the battery across the conductor then electrons are drifted in a particular direction. So velocity due to connection of battery is called drift velocity. It is in order of 10⁻⁴, right आहे. आणि current due to thermal velocity is 0 because the direction of the electrons are random. आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी मुळे करंट असतो जो काही असतो तो, आणि त्याच्याविषयी आपण ट्रान्सलेटरी चार्ज जर मूव्ह होत असेल तर आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, I इज इक्वल टू NEAVD, or drift velocity चा फॉर्म्युला यू कॅन से दॅट VD इज इक्वल टू I अपॉन NEA, राईट. देन याच्यामध्ये लक्षात घ्या की आता जर नेक्स्ट बिट टाका की करंट ड्यू टू रोटेटरी मोशन, लिहा करंट ड्यू टू रोटेटरी मोशन ऑफ चार्ज, करंट ड्यू टू रोटेटरी मोशन ऑफ चार्ज. Current due to rotatory motion of charge. एटी कुठे मार्क पडले? अतिउत्तम, अतिउत्तम. मी आजचे मार्क विचारले 5 MCQ बद्दल, पण आपल्याला 80 सांगायचे होते. 80 आहेत, व्हेरी गुड, छान. पण आज आम्हाला 80 सांगायचे होते, आजचे विचारलं मी तरी 80 सांगणार, पूर्ण वीक मध्ये 80 मार्क सांगणार. ओके चलो, व्हेरी गुड. तर याच्यामध्ये हेडिंग टाकले करंट ड्यू टू रोटेटरी मोशन, राईट आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की रोटेशनल मोशन म्हणजे एका सर्कल मध्ये समजा चार्ज मूव्ह होत आहेत. याच्या आधी आपण पाहिले की चार्ज जेव्हा लिनियर मूव्ह होत असतात तेव्हा त्याबद्दल सर्कल काढणं हे आपल्यासाठी तेवढंच कष्टाचं काम आहे, राईट. ओके, सो चार्ज इज रोटेटिंग अराउंड दिस ऑर्बिट. या सर्कलची रेडियस जर आपण R घेतली, राईट, आणि बाकीच्या सर्व गोष्टी आहे, V म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन घेऊया. त्याच्यानंतर या 2-3 गोष्टी छोट्या छोट्या लक्षात घ्या याच्यामध्ये, ह्या खूप महत्वाच्या आहेत याच्यामध्ये. आता या रोटेशन मध्ये जेव्हा एक सर्कल कंप्लीट करतो, पहा हा चार्ज जो आहे तो एक सर्कल जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा त्या लागणाऱ्या टाइमला कॅपिटल T दॅट इज टाइम पिरियड असं लिहिलं जातं. टाइम पिरियड, या गोष्टी प्रत्येक याच्यामध्ये होतील.
पिरियडिक मोशन, सर्क्युलर मोशन यामध्ये अजून तुम्हाला ओळखीच्या होतील. पण लक्षात घ्या की टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन इज कॉल्ड ॲज अ टाइम पिरियड. अँड देन द फ्रिक्वेन्सी, राईट, याला असं लिहितात किंवा एफ लिहितात. हे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे पहा. फ्रिक्वेन्सी number of revolutions made in 1 second, or we can say that number of revolution per unit time. टाइमचं युनिट 1 सेकंद आहे. सो फ्रिक्वेन्सी इज एका सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालेलं आहे ते म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, लक्षात घ्या. आणि एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला लागणारा जो टाइम आहे तो टाइम पिरियड आहे. अँड देयर इज अ रिलेशन बिटवीन टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी, दॅट इज फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 टाइम पिरियड. मग वाटलं तर या दोन गोष्टी वन लाईन मध्ये लिहून घेता का. टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी, कॅपिटल टी लिहा. टाइम रिक्वायर टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन, टाइम पिरियड लिहा. टाइम रिक्वायर टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन, टाइम रिक्वायर टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन. Then write frequency. Frequency. याला म्यू पण लिहितात, असं पण लिहितात. फ्रिक्वेन्सी लिहा. इट इज अ नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स made in 1 second. It is a number of revolutions made in 1 second. त्याच्यानंतर अजून एक लिहा, ओमेगा एक असतं, डब्ल्यू, स्मॉल डब्ल्यू, ओमेगा. या सर्व सर्क्युलर मोशन मध्ये जरा डीप मध्ये गोष्टी होतील, पण सध्या एवढंच लक्षात ठेवायचं, ओमेगाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतात. अँग्युलर फ्रिक्वेन्सी, and formula for that is V by R. V by R. ओमेगाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. सी याचे वेगवेगळे फॉर्म्युले कसे लिहिता येतील आपल्याला या सर्व गोष्टी वापरून. आता याच्यामध्ये हे कोणतं मोशन आहे, रोटेशनल म्हणजे रोटेटरी मोशन आहे, रोटेशनल नाही, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये चार्ज मूव्ह होत आहे, ऑफ चार्ज क्यू जर घेतला आपण. सो याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे करंटची डेफिनेशन. करंटची डेफिनेशन काय माहिती आहे आपल्याला, चार्ज पर युनिट टाइम, that is we will write q by a small t, charge per unit time, or you can say dq by dt. अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि साधी फ्रिक्वेन्सी काय फरक, फरक भरपूर आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि साध्या फ्रिक्वेन्सी मध्ये. एक्सप्लेन करू पूर्ण कन्सेप्टच ओमेगाचा.
पहा लक्ष द्या, याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी हे तुमच्या हे जसं व्ही जे आहे जसं व्हेलॉसिटीचं काम करतं केव्हा, जेव्हा ऑब्जेक्ट स्ट्रेट मूव्ह होत आहे, लिनियर मूव्ह होत आहे, ठीक आहे, तेव्हा जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट असा रोटेशन करत आहे, इन सर्कल मध्ये फिरत आहे, तेव्हा हे आपल्याला सर्कल मध्ये फिरण्यासाठी आता तिथे लिनियर व्हेलॉसिटी कोणाला आहे, समजा हे पेन असं सर्कल मध्ये फिरते, ओके. So this tip has a linear velocity in this direction, right? But whole plane is revolving around this point. This point is, suppose this point is a fixed point. So plane is rotating in this manner, right? So describe this type of motion. We need extra some quantities, physical quantities, that is angular frequency, angular velocity, angular acceleration. या सर्व गोष्टी आहेत, राईट. आणि त्याच्यामध्येच हे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे असं समजू शकता सध्या त्याच्यामध्ये. लक्षात आलं. काही गोष्टी रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला डिस्क्राईब करण्यासाठी काही गोष्टी नवीन फिजिकल क्वांटिटी येतात. अँग्युलर ऍक्सलरेशन येतं, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट येते. आता हे कसं सांगणार की किती थिटा झाला, इथं होता पोझिशन, इथून इथं गेला समजा, बरोबर आहे का नाही. तर इथे व्हेलॉसिटी किंवा डिस्प्लेसमेंट मी सांगू शकत नाही पेनची, राईट. So we will need some extra physical quantity. We can say that pen is displaced by 90 degree. So this displacement we will call as angular displacement, and from that some new quantities, that is angular velocity, angular acceleration, are defined for rotational or circular motion. अजून डीप मध्ये आपण रिस्पेक्टिव्ह चॅप्टर मध्ये स्टडी करूया. फक्त सध्या लक्षात घ्या की याचा अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला v/r आहे, राईट. किंवा व्हेलॉसिटी अपॉन आर म्हणजे हा, आता फॉर्म्युला हा कसा आला ते पण सांगतो, 2π/t और 2π फ्रिक्वेन्सी 2πf. हे सर्व फॉर्म्युले आहेत ओमेगाचे, लक्षात ठेवायचे आपल्याला. हे पाठ तर असणारच आहेत. एकदम सिंपल आहेत. सरना वाटेल एवढे 2-3 फॉर्म्युले एकदाच कसं काय दिले, एकदम सिंपल आहेत. फक्त एक 1 मंथ आफ्टर 1 मंथ मला पहा की हे सर्व कन्सेप्ट जेव्हा आपल्या ओळखीच्या होतील, ठीक आहे, तेव्हा. पण लक्षात घ्या आता इथे कन्सेप्ट चालू आहे आपला की या रोटेशनल मोशन मध्ये म्हणजे रिव्हॉल्विंग याच्यामध्ये सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला करंट डिफाइन करायचा. सो टोटल चार्ज अपॉन टोटल टाइम घेणार मी. समजा मला माहितीये चार्ज इथून इथपर्यंत कंप्लीट करण्यासाठी चार्जने कॅपिटल टी एवढा टाइम घेतलाय, कॅपिटल टी एवढा टाइम घेतलाय, राईट. आणि टोटल चार्ज किती पास झाला याच्यामध्ये, क्यू चार्ज पास झाला, आणि टोटल टाइम किती घेतला, कॅपिटल टी, बिकॉज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन इज अ टाइम पिरियड. बट वी कॅन डिफाईन टाइम पिरियड इज इक्वल टू, पहा इथून या चार्जला इथपर्यंत येण्यासाठी कॅपिटल टी हा टाइम पिरियड लागला, तर इथून इथपर्यंत येण्यासाठी चार्जने डिस्टन्स किती कव्हर केला, कोणी सांगू शकेल मला. एक कंप्लीट रोटेशन जर झालं सर्कल मध्ये तर किती डिस्टन्स कव्हर करतो ऑब्जेक्ट, किती डिस्टन्स कव्हर करतो. डिस्टन्स विचारलेला आहे. ऑब्वियस आहे, थोडंसं कन्फ्युजन होणार. 0 बिकॉज डिस्प्लेसमेंट इज 0, डिस्टन्स 0 असू शकत नाही. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट याच्याबद्दल काही कन्फ्युजन आहे का, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट याच्याबद्दल काही कन्फ्युजन आहे का. डिस्टन्स सांगायचं मला याच्यामध्ये, डिस्टन्स इथून इथपर्यंत. अरे बाप रे सर, ऐसा क्या पूछ लिया, काय काय विचारलंय मी. नाही 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 नाही, काही कुठतरी भरकटतोय आपण, कुठतरी भरकटतोय. काय काय झालंय, काय झालंय. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या थोड्याशा डिफरंट क्वांटिटी आहेत. डिस्टन्स is a scalar quantity, displacement is a vector quantity. Suppose a particle move from point A to point B in such a manner. असा पॉइंट आला,
काही डाऊट मग उत्तर काय वेगळे काय सांगताय, काही सांगताय उत्तर आणि काही डाऊट नाही म्हणताय परत. ओके व्हेरी गुड. 2πr. समजा इथून इथपर्यंत जर मूव्ह झाला ऑब्जेक्ट, तर डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. हा ऍक्च्युअल पाथ आहे, हा म्हणजे डिस्टन्स असणार. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डायरेक्ट फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट मधील जो अंतर आहे तो म्हणजे डिस्प्लेसमेंट असणार. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आहे आणि हा जो आहे तो डिस्टन्स आहे. काय अडचण नसायला पाहिजे याच्यामध्ये, पण आपण क्लिअर करून घेतलं, राईट. मग आता मी जेव्हा डिस्प्लेसमेंट जर विचारली असती तर हा पार्टिकल कंप्लीट इथं आला म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 असायला पाहिजे होती. पण डिस्टन्स म्हणजेच हे सर्कम्फरन्स ट्रॅव्हल केलं या चार्जने, म्हणजेच टाइम इज इक्वल टू, मी असं लिहू शकतो पहा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड घेतोय मी सध्या, फक्त मॅग्निट्यूड घेतोय, राईट आहे, एवढं दिसतंय. ओके, सो डिस्टन्स किती झाला 2πr अपॉन टाइम लागणारा मी कॅपिटल टी घेणार आहे, कारण टाइम टू रिक्वायर कंप्लीट 1 revolution. So we can write capital T is equal to 2πr by v. We can write capital T is equal to 2πr by v. Therefore, if we put a value of capital T in this formula, so I will become Q, आणि हे काय येणार इथे मग 2πr अपॉन इथे येणार v. Or we can write v by r also omega. So we can also write this formula as q omega upon 2π. 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी पण लिहू शकलो असतो आपण इथे, म्हणजे q इंटू फ्रिक्वेन्सी असं पण लिहिता येईल. पहा, व्हेरियस फॉर्म्युले जास्त आहेत असं बिलकुल वाटून घ्यायचं नाही, एकच आहे फक्त, असं 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 सांगितलेलं आहे. कोणत्या पद्धतीने खायचंय ते अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम ठरवूया आपण, ठीक आहे. सो पहा, लक्ष द्या, आतापर्यंत काय डिस्कस केलंय. रोटेशन मोशन मध्ये जेव्हा आपण करंट काढणार आहोत, आय इज इक्वल टू घेतलं मी क्यू अपॉन टाइम, जी बेसिक डेफिनेशन आहे चार्ज अपॉन टाइम. मग आपण एका रिव्हॉल्युशन साठी जर कन्सिडर केलं तर चार्ज क्यू पास झालाय इन कॅपिटल टी टाइम. बट कॅपिटल टी इज इक्वल टू आपण काढलं टोटल डिस्टन्स कव्हर किती झाला एका रिव्हॉल्युशन मध्ये 2πr, आणि आपण त्याची व्हेलॉसिटी v घेतली. सो 2πr बाय v कॅपिटल टी ला ठेवू शकतो, आणि इथे v बाय r ला ओमेगा ठेवू शकतो. सो फॉर्म्युले काय काय झाले करंटचे पहा, रोटेशन ह्याच्यामध्ये q बाय टी, q इंटू न्यू, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, देन qv बाय 2πr अँड अगेन q ओमेगा अपॉन 2π. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का? हे 2-3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे करंटचे. ओके, व्हेरी गुड. चला, राईट, नोट डाऊन करून घ्या. ओके, हा, दिल्ली साइड.
ओके डन. ठीक आहे. ओके व्हेरी गुड. सो पहा, लक्ष द्या, आपल्याला ट्रान्सलेटरी मोशन मध्ये जो फॉर्म्युला लक्षात ठेवलाय आपण, तो काय आहे फॉर्म्युला? आय इज इक्वल टू एन ए व्ही. आणि रोटेशनल मोशन साठी सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जेव्हा चार्ज रिव्हॉल्व होतो तेव्हा ऍक्च्युअली फॉर्म्युला आहे क्यू व्ही अपॉन 2πr. मग हे छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. हे 1/t इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी असतं, ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. व्ही बाय आर म्हणलं की तुम्ही काढू शकता, व्हेलोसिटी म्हणजे टोटल डिस्टन्स आहे 2πr, बरोबर आहे, आणि टोटल टाइम आहे टी, आणि हे आर आर कॅन्सल होईल, 2π/t येईल ओमेगाचा. हे पाहायचे तिथल्या तिथं आपल्याला. ओके. सो आतापर्यंत काय पाहिलेलं आहे की हे सर्व छोटे छोटे फॉर्म्युले, ज्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे ज्या प्रॉब्लेम नुसार आपल्याला फॉर्म्युला युज करायचंय. फॉर एक्झाम्पल एक प्रॉब्लेम घ्या, इलेक्ट्रॉन revolves around a nucleus. Electron revolves around a nucleus. Electron revolves around a nucleus. Six 6.6 into 10⁻15 6.6 into 10⁻15 revolutions per second. Per second. Radius of orbit is 0.5 into 10⁻0.5 Armstrong. 0.5 Armstrong. Find out the current. Find out the current. .5 Armstrong. Electrons. Ha. Electron revolve around a nucleus 6.6 into 10⁻15 revolution per second. 6.6 into 10⁻15 revolution per second, RPS. And radius of orbit is given 0.5 Armstrong. So find out the current. We have to find the current. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे सर्क्युलर मध्ये, म्हणजे ट्रान्सलेटरी वाला फॉर्म्युला का रोटेशनल वाला फॉर्म्युला सांगा मला. इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियस मध्ये रिव्हॉल्व होतोय असं दिलंय आपल्याला, तेव्हा इलेक्ट्रॉन कसा रिव्हॉल्व होत असतो न्यूक्लियसच्या भोवती? रोटेशनल. ओके राईट. स्टेप बाय स्टेप एकदम सिंपल आहेत, काहीच आपल्याला याच्यामध्ये असं एकदम रॉकेट सायन्स तर सध्या काही दिसत नाही, पण एवढे सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच पुढे जायचे, एवढं लक्षात ठेवायचे. सिंपल आहे, काही गरज नाही आपण एके दिवशी रविवारी बसून मस्तपैकी सॉल्व्ह करू की तुमच्या आयुष्यात तो रविवार येणारच नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो डेली प्रॉब्लेम प्रॅक्टिस, डेली सॉल्विंग. त्याचमुळे मी ते दररोज 5 तरी क्वेश्चन टाकतोय याच्यावरती, दररोज 5 तरी सॉल्व्ह होत आहेत, म्हणजे असं माझं ऍझम्पशन आहे. ओके. तुम्ही सॉल्व्ह करताय व्यवस्थित, बुक जे काय सांगितले, आणि एक गोष्ट सांगितली की ते फॉलो करायची, बिंदास फॉलो करायची एकदम. पहा आन्सर आपल्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहेत. ओके. कोणता फॉर्म्युला वापरणार? सिंपल आहे, आय इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला? हे आरपीएस म्हणजे काय दिले सांगा बरं? रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजे आपल्याला माहिती आहे हे काय दिलेलं आहे? फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आरपीएस इज अ युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं युनिट आरपीएस किंवा हर्ट्झ आहे पहा. सो रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी वाला फॉर्म्युला क्यू इंटू बरोबर आहे का बरोबर? सो क्यू किती आहे? क्यू किती आहे? इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन वरती चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू म्यू किती आहे? मी हे फ्रिक्वेन्सी आहे, व्हेलॉसिटी नाही, मी त्याच्यामुळेच असं लिहितोय त्याला.
किंवा एफ लिहित जाऊ आपण डायरेक्ट इंटू 6.6 इंटू 10⁻15 राईट. तर हे मल्टिप्लिकेशन पहा किती येतं 10.56 इंटू 10⁻⁻4 राईट एम्पियर. याला मिली एम्पियर मध्ये आन्सर सांगा बरं. याला मिली एम्पियर मध्ये आन्सर सांगा. याला मिली एम्पियर लिहायचं मला किती लिहिणार. याला मिली एम्पियर लिहायचे किती लिहिणार. मिली एम्पियर रे. याला मिली एम्पियर मध्ये आन्सर आहे. ऑप्शन मिली एम्पियर मध्ये आहेत. इथं काही झालंय काही नाही. आय थिंक मला तर काही नाही वाटत. फॉर्म्युला कोणता वापरला पहा. क्यू इंटू म्यू. रेडियस दिले. रेडियसचं काही काम आहे का. रेडियस दिले पण व्हेलॉसिटी माहिती नाही. बरोबर आहे. झूम कसं करायचं आता इथून. तू झूम कर. बरोबर आहे का नाही. आन्सर काय आहे 10.56 इंटू 10⁻⁻4 एम्पियर. माझा क्वेश्चन काय आहे याला मिली एम्पियर मध्ये कसं करायचं. व्हेरी गुड अनिकेत. बाकीचे ना. यश कसं रे मिली एम्पियर. अजून कोण आहे ट्राय करा बरं बाकीचे सर्वांनी. मानसी मृणाली ओके चलो ठीक आहे. पहा बऱ्याच जणांनी असं केलं. अनिकेत बघ बरं असंच केलं का. हा पॉइंट इथे शिफ्ट केलाय आणि इथे याला असं लिहिलंय 105.6 इंटू 10⁻³ एम्पियर याला असं लिहू शकतो. बरोबर आहे राईट. आणि 105.6 आणि याला 10⁻³ एम्पियर. 1 मिली एम्पियर इज इक्वल टू 10⁻³ एम्पियर. So I can put this 10⁻³ ampere as a milliampere. So 105.6 milliampere. मला वाटलं युनिट कन्वर्जन तुम्हाला येतं काय. कुठे मल्टिप्लाय करणार 10⁻³ ने. ज्ञानेश्वरी क्वेश्चन सॉल्व केलेत का युनिटचे. कुठे मल्टिप्लाय करणार काय करणार आहात बद्यांनो. लक्ष द्या. जर अशी एखादी गोष्ट असेल याला 10⁻⁻ म्हणजे काहीतरी 109.653 इंटू 10⁻⁶ आहे समजा. तर याला मी 10⁻⁶ ला डायरेक्ट मेगा लिहू शकतो. सो 19653 मेगा जे काही युनिट असेल एम्पियर असेल एम्पियर केजी असेल केजी असेल. आणि इथं जर 10⁻⁻6 असेल तर मी याला डायरेक्ट मायक्रो लिहू शकतो. समजते का नाही का डोक्यावरून चाललंय हे मला जर असं नवीन गोष्ट कळणी आहे. तुम्हाला युनिट कन्वर्जन येत नाही ठीक आहे. येत नाही तर येत नाही पण कळणं मला महत्वाचं होतं.
चमकलं, अजून चमकतेच. 11वी संपत यायला पाहिजे आतापर्यंत, अजून गोष्टीच चमकाल्यात का? लॉकडाऊन न सर्वांना बद करून सोडले. बाकीचे चला क्लिअर झालं का हे, का अजून सांगायचंय? अरे भद्यांनो, 10⁻⁻4 अँपियर आहे इथे, आपल्याला 10⁻³ अँपियरला मिली ठेवता येतं डायरेक्ट. सो मी काय केलं इथे, सॉरी थांबा बरं, थांबा, हा पॉइंट फक्त इकडे येऊ शकेल, हा पॉइंट फक्त इकडे येणार रे, हा इकडे येणार. अनिकेत, ते तुला सांगायचं करेक्शन तुझ्यासारखंच तू केलास असं सांगणार होतो, नंतर करेक्शन सांगायचं ऍड करायचं राहून गेलं माझं. ठीक आहे, ओके. हे पण क्लिअर नव्हतं आपल्याला, हे पण कळलं नाही ना. पॉइंट कुणीकडे शिफ्ट केला मी? पॉइंट इकडे शिफ्ट करायला पाहिजे ना, लेफ्ट कडे पॉइंट शिफ्ट करायला पाहिजे. मी ते तुला सांगायचं होतं, तू असं दिला होतास 105, तर तुझ्यासारखं करून मी हे ऍड करावं म्हणलं, पण ते राहून गेलं, इकडेच गेलो मी बरकट. सो आता क्लिअर झालं का? हे आधी क्लिअर झालं का सांगा मला, हे आधी युनिट कन्व्हर्जन. राईट, चला प्रत्येकाचं क्लिअर झालं का? कारण 10⁻³ आणि -1 अजून एक आहे, सो 10⁻1 ला आपल्याला लेफ्ट कडे शिफ्ट करावं लागेल. राईट, ओके, राईट. युनिट वरती तरी मला बर, हा चला. बाकी आता याचं क्लिअर झालंय सध्या तरी, तर मग या रेडियसचं करायचं काय? आपल्याकडे कोणते कोणते फॉर्म्युले आहेत? क्यू इंटू म्यू आहे, क्यू बाय टाइम पिरियड टी येणार, त्याच्यानंतर क्यू व्ही बाय 2πr येणार, और क्यू ओमेगा अपॉन 2π येणार. पहा, याच्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी माहित नाही. जर रेडियस जर यूज करायची असेल तर व्हेलॉसिटी माहिती पाहिजे आपल्याला. क्यू तर प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि क्यू आपल्याला माहिती आहे कारण इलेक्ट्रॉन दिलेली आहे, पण इथे फ्रिक्वेन्सी दिले, सो आय कॅन राईट क्यू इंटू डायरेक्ट फ्रिक्वेन्सी. रेडियसचा उपयोगच नाही. जर रेडियस दिलेली असती आणि जर व्हेलॉसिटी दिली असती तर मी हा फॉर्म्युला यूज केला असता. सो समटाइम्स देर आर एक्स्ट्रा physical quantities are given in problem, but you should determine याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचे ते आपल्याला नक्कीच लक्षात आलं पाहिजे. मोर प्रॉब्लेम घ्यायचे आपल्याला, हे मोस्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच येईल, मी इथं सांगून असं काही येणार नाहीये. हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण, जास्तीत जास्त जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेवढं आता तुमच्यासाठी. मी काय सांगितलं होतं, आता याच्यामध्ये कुठेही जावा, कितीही अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, मी पहिल्या चॅप्टरला तसं सांगितलं नव्हतं, लक्षात घ्या. बट वेक्टर अँड करंट इलेक्ट्रिसिटी, ट्राय टू सॉल्व्ह ॲज मेनी प्रॉब्लेम. तुम्हाला किती प्रॉब्लेम करायचे आणि किती डिफिकल्ट करायचे हे तुमच्या लिमिटनुसार. ठीक आहे. सो इथे जर रेडियस जर वापरायची असते मला, तर इथे व्हेलॉसिटी दिली पाहिजे, व्हेलॉसिटी दिलीच नाही, मग कशाला वापरणार मी इथे? ओमेगा इज इक्वल टू अगेन व्ही बाय आर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा व्ही यायलंय, पण मला व्ही माहितीच नाही, मी का वापरणार आहे? सो समटाइम्स देर मे बी एक्स्ट्रा क्वांटिटीज आर गिवन इन प्रॉब्लेम, राईट. चला अजून एक प्रॉब्लेम, अरे 7 वाजले, अजून प्रॉब्लेम घ्यायचेत मला याच्यावरती, डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम घ्यायचेत. उद्याचं पूर्ण लेक्चर आय थिंक प्रॉब्लेम मध्ये जाईल. एक प्रॉब्लेम घ्या तरी पण, चला. Time period of revolving charge become half. Time period of revolving charge become half and charge become 3 times. And charge become 3 times. पहा क्वेश्चन काय आहे,
time period of revolving charge become half and charge become 3 times if initial current is 4 ampere. If initial current is 4 ampere, then find out the final current. पहा एकदा रिपीट करतो क्वेश्चन. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग चार्ज बिकम हाफ and charge become 3 times if initial current is 4 ampere, then find out the final current and also find out a percentage change in current. Okay, so we will meet again tomorrow, right? उद्याचं पूर्ण लेक्चर प्रॉब्लेम घेऊया. आज ट्राय करा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात का त्याच्यावरती. येत नसतील तर काहीही घाबरण्यासारखं कारण नाहीये. उद्या आपण प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह केले की मग तुम्ही पण एवढं लक्षात घ्या, प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मी कितीही इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी फिजिक्स तुम्हाला म्हणजे येणारच नाही. लक्षात घ्या, म्हणजे ते तुम्हालाच सॉल्व्ह करून तुमची ऍबिलिटी प्रॉब्लेम्स ची वाढवायची आहे. मी इथे एक्सप्लेन करू शकतो, बट मॅक्झिमम प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे, लास्ट पर्यंत सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन अर्धवट सॉल्व्ह केलंय लगेच मागे उत्तर बघायलाय असं नाही. ठीक आहे. फाइंड आउट द करंट, फाइनल करंट, फाइंड आउट द फाइनल करंट अँड पर्सेंटेज चेंज इन करंट. फाइंड आउट द फाइनल करंट अँड पर्सेंटेज चेंज इन करंट. पहा एकदा पूर्ण क्वेश्चन रिपीट करतो. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग चार्ज बिकम्स हाफ and charge become 3 times if initial current is 4 ampere, then find out the final current and percentage change in current, right? So we will meet tomorrow and try to solve maximum problem on derivative, problem on integration, how to use it, or there are any question on based on graph. कारण आपण फाउंडेशन केले ते व्यर्थ तर नाही जायला पाहिजे, आहे का नाही? उगाचच का घातले त्याच्यामध्ये वेळ. सो आता फाउंडेशनचे इम्पॉर्टन्स हळूहळू आपल्याला लक्षात येत जाईल. ओके, सो टुडे एंड करूया. 10th लेक्चर सुरू करायचंय. ओके, सो बाय एव्हरीवन. जर काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम असतील, डिस्कस करत चला कृपया करून. ठीक आहे. ओके, ते डाऊट तुम्हाला स्वतःला जर विचार करत बसला तर खूप मोठे वाटू शकतात, बट डिस्कस करत चला. काही जे प्रॉब्लेम असतील, काही जे अडचण, एकदम छोट्याशा अडचणी असतात पण कळत नाही की हे नेमकं असं का होते, काय याच्यामध्ये मागचं कारण काय आहे, आणि ऑनलाईन वगैरे शोधत त्या छोट्या छोट्या गोष्टी सापडत नसतात. ठीक आहे. सो कुठे डिस्कस करायचं असेल, काही अडचण असेल, काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला अडचणी आली, मी उद्या अजून प्रॉब्लेम घेणार आहे. ओके, सो डोंट वरी. बाय बाय, हॅव अ नाईस डे. ओके, चलो. ओके, चलो बाय, नो प्रॉब्लेम.